नमो बुद्धाय जय भीम। जातक कथा विश्वासघातकी राजा। काशीच्या राजाला एक मुलगा झाला। लहानपणी तो हुड असल्यामुळे त्याला दुष्टकुमार हेच नाव पडले। राजवाड्यातल्या सर्व नोकरांना तसाच नगरवासी लोकांना तो फार त्रास देत असे। त्यामुळे सर्वांनी डोळ्यांतील खड्याप्रमाणे किंवा आपणाला खाण्यास आलेल्या पिशाच्याप्रमाणे तो अप्रिय झाला। एके दिवशी तो आपल्या नोकराबरोबर जलक्रीडा करण्यासाठी नदीवर गेला। त्याचवेळी एकाएकी मोठा पाऊस पडण्यास सुरुवात झाली। सर्व प्रदेशात अंधकार पसरला। तेव्हा तो आपल्या नोकराला म्हणाला, मला यावेळी नदीत उतरण्यास मदत करा। त्यांनी त्याला नदीत नेऊन पूर आला असता तेथेच टाकून दिले व ते म्हणाले, असल्या पापी माणसाला येथे सोडून दिले तर राजाला त्याची बातमी देखील समजवायची नाही। अरे दरिद्री पोरा, तुझ्या कर्माप्रमाणे तू जा। नदीवरून परत आल्यावर त्यांना आपला मुलगा कुठे आहे असा प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले, महाराज, महामेघामुळे आम्हाला काही दिसेनासे झाले व आमच्यापूर्वीच नदीतून वर निघून कुमार वाड्यात आला असावा अशा समजुतीने आम्ही मागोमाग धावत धावत आलो। पण येथे पाहतो तो कुमाराचा पत्ता नाही। राजा परिवारासह नदीतीरी गेला व त्याने तेथे कुमाराचा पुष्कळ शोध केला, पण व्यर्थ, त्याचा मुळीच पत्ता लागला नाही। इकडे तो राजकुमार पुरात सापडून वाहत चालला असता नदीतून येणारे एक झाड त्याच्या हाती आले। त्याच्यावर बसून मरणाच्या भयाने आरडत ओरडत तो तसाच नदीच्या ओघाने वाहत चालला होता। त्याच नदीच्या काठी एक सर्प राहत असे। त्याचा पूर्वजन्मीचा इतिहास असा होता की तो एक धनाढ्य व्यापारी होता व त्याने 40 कोटी काश्यार्पण जमिनीत पुरून ठेवले होते। त्या धनलोभामुळे या जन्मी साप होऊन तेथे राहत होता। आणखी एक दुसरा व्यापारी त्याच नदीच्या काठी 30 कोटी काश्यार्पण पुरून ठेवून या जन्मी उंदीर झाला होता व तो त्या ठेव्यावर आपले बीळ करून राहत होता। त्या दोन्ही प्राण्यांच्या बिळात पाणी शिरल्यामुळे ते बाहेर पडले व नदीच्या पुरात सापडून वाहत चालले। राजकुमार बसलेल्या झाडाचा त्यांनीही आश्रय मिळाला। त्या दोघांनी त्या झाडाच्या 2 टोकांवर आरोहण केले। तिसरा एक पोपट त्याच नदीकाठी सावरीच्या झाडावर घरटे करून राहत असे। नदीच्या वेगाने तो वृक्ष उन्मळून नदीत पडला व बिचाऱ्या पोपटाचे घरटे नदीत बुडाले। पोपट कसा बसा आपल्या घरट्यातून बाहेर निघाला, पण पाण्याने पंख भिजल्यामुळे व पाण्यात गुदमरल्यामुळे त्याला उडता येईना। राजकुमार बसलेले झाड वाहत येत असता जीवरक्षणाच्या कामी त्यालाही उपयोगी पडले। तो एका लहानशा फांदीवर बसून राहिला। आमचा बोधिसत्व त्या काळी औदिच्य ब्राह्मण कुळात जन्माला होता। वयात आल्यावर प्रपंचात दोष दिसून आल्यामुळे गृहस्थाश्रम न स्वीकारता त्याने अरण्यवास पत्करला। याच नदीच्या काठी तो आपला आश्रम बांधून राहत असे। मध्यरात्रीच्या सुमारास राजपुत्राचा आक्रोश ऐकून बोधिसत्वाला त्याची कीव आली व तो म्हणाला, हे पुरुषा, तू रडू नकोस, मी या संकटातून तुला पार पाडतो। बोधिसत्व पोहण्यात अत्यंत पटाईत होता। त्याने त्या महापुरात उडी टाकून राजपुताला झाडासकट तीरावर आणले व पाहतो तो त्याला झाडावर असलेले सर्पाधिक 3 प्राणी आढळले। राजपुत्राला आणि त्या प्राण्यांना त्याने आपल्या आश्रमात नेले। ते सगळे हवेने व पावसाने गारठून गेले होते। त्यांच्या अंगी मुळीच त्राण राहिले नव्हते। त्यातल्या त्यात राजकुमाराला इतरांइतकी इजा झाली नव्हती, म्हणून तापसाने प्रथमतः त्या मुक्या प्राण्यास आपल्या अग्निकुंडाजवळ नेले व नंतर राजकुमाराला आपल्या वस्त्रांनी पुसून काढून दुसरी वस्त्रे परिधान करण्यास देऊन आगीजवळ बसवले। पुढे त्यांच्या अंगी थोडी ताकद आल्यावर साप, उंदीर आणि पोपट या तिघांना त्याने थोडे थोडे घाव घातले व नंतर राजकुमाराला आश्रमात असलेले फळ मूलादिक जिन्नस खाव्यास दिले। पण हे त्याचे कृत्य राजकुमारास मुळीच आवडले नाही। तो मनातल्या मनात म्हणाला, हा तापस अत्यंत नीच आहे। मी या प्रदेशाच्या राजाचा मुलगा असून माझा समाचार प्रथमता न घेता हा क्षुद्र प्राण्यांची शुश्रूषा करीत आहे। या मूर्खाला माझी योग्यता मुळीच समजत नाही। यदा कदाचित मी वाराणसीचा राजा झालो तर या जोगड्याचा चांगला समाचार घेतल्या वाचून राहणार नाही। काही दिवस राजकुमार आणि ते 3 प्राणी बोधिसत्वाच्या आश्रमात राहिले व पाऊस कमी झाल्यावर आणि अंगी ताकद आल्यावर तिथून आपापल्या ठिकाणी जावयास निघाले। जाताना सर्प बोधिसत्वाला म्हणाला, तापस महाराज,
तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार केला आहे. तो सर्वस्वी जरी मला फेडता येणे शक्य नाही, तथापि मी भिकारी नाही. माझ्या बिळाजवळ पूर्वजन्मी पुरून ठेवलेले पुष्कळ धन आहे. जर तुम्हाला त्या धनाचा उपयोग होण्यासारखा असेल, तर तुम्ही माझ्या बिळाजवळ येऊन मला हे सरपा अशी हाक मारा, म्हणजे मी तुम्हास ती जागा दाखवून देईन. असे बोलून आपल्या बिळाची जागा कोणत्या ठिकाणी हे बोधिसत्वाला समजावून देऊन सर्प तेथून निघून गेला. नंतर उंदीर पुढे येऊन म्हणाला, महाराज, आपले उपकार मी कधीही विसरणार नाही. पूर्वजन्मी 30 कोटी काश्यार्पण मी गाडून ठेवले आहे. या धनाने जर तुमच्या उपकाराची थोडी बहुत फेड होण्यासारखी असेल, तर ते सर्व मी तुम्हास देण्यास तयार आहे. तुम्ही माझ्या बिळाजवळ येऊन मला उंदीर म्हणून हाक मारा, म्हणजे मी तुम्हाला माझा ठेवा दाखवून देईन. असे बोलून व आपला पत्ता बोधिसत्वाला सांगून तोही सर्पाच्या मागोमाग निघून गेला. तेव्हा पोपट म्हणाला, महाराज, माझ्याजवळ धनद्रव्य काही नाही, पण तुम्हाला जर तांदूळाची जरूर लागेल तर माझ्या राहण्याच्या जागी येऊन मला पोपटा म्हणून हाक मारा. मी आपल्या जातभाईंना सांगून हिमालयातून उत्तम साळीची कणसे वाटेल तेवढी तुम्हाला आणून देईन. आपला पत्ता सांगून तोही तेथून उडून गेला. तदनंतर दुष्ट राजकुमार म्हणाला, मदत, मी जर राजा झालो तर तुम्ही वाराणसीला या. मी तुमची सर्व व्यवस्था लावून देईन व तुम्हाला मोठ्या सत्काराने माझ्या राज्यात ठेवून येईन. असे सांगून तोही आपल्या राजधानीला गेला. पित्याच्या मरणानंतर या राजकुमाराला गादी मिळाल्याचे वर्तमान बोधिसत्वाला समजले. तेव्हा त्याची आणि त्याचबरोबर सर्प, उंदीर आणि पोपट या सर्वांची परीक्षा पाहण्यासाठी तो आश्रमातून निघाला व प्रथमतः सर्प राहत होता त्या ठिकाणी आला. सर्पा म्हणून हाक मारल्याबरोबर बोधिसत्वाचा शब्द ओळखून सर्प बिळातून बाहेर पडला व नमस्कार करून बोधिसत्वाला म्हणाला, भदंत, या ठिकाणी 40 कोटी काश्यार्पण आहेत, ते आपल्या सवडीप्रमाणे घेऊन जा. बोधिसत्व म्हणाला, ठीक आहे, जेव्हा मला गरज पडेल तेव्हा या गोष्टीचा विचार करता येईल. सध्या तू येथेच राहा. सर्पाला मागे फिरवून बोधिसत्व उंदराजवळ गेला व त्याला हाक मारून त्याने बाहेर आणले. सर्पाप्रमाणे उंदरानेही बोधिसत्वाचे उत्तम आदरातिथ्य केले व आपल्याजवळ असलेले धन घेऊन जाण्यास विनंती केली. त्याला तेथेच राहण्यास सांगून बोधिसत्व पोपटाजवळ गेला. बोधिसत्वाला पाहून पोपट झाडाच्या आग्रावरून खाली उतरला व नतमस्तक होऊन म्हणाला, भदंत, तुम्हाला उत्तम तांदळाची गरज असेल तर माझ्या जातभाईंबरोबर हिमालय जाऊन मी तेथे आपोआप वाढणाऱ्या साळीची कणसे घेऊन येतो. बोधिसत्व म्हणाला, तुमच्याबरोबर माझ्या आश्रमात आलेला राजकुमार आता या राष्ट्राचा राजा झाला आहे. त्याला भेटण्यासाठी मी जात आहे. सध्या मला तांदळाची गरज नाही, पुढे पाहता येईल. पोपटाचा निरोप घेऊन बोधिसत्व वाराणसीला गेला. त्या दिवशी राजाच्या उद्यानात राहून दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून भिक्षेसाठी नगरात फिरू लागला. त्यावेळी तो दुष्ट राजा हत्तीच्या अंबारीत बसून नगर प्रदक्षिणेला निघाला होता. बोधिसत्वाला पाहून त्याचे पित्त खवळले. तो मनातल्या मनात म्हणाला, हा पाजी तापस खाऊन खाऊन लठ्ठ होण्यासाठी मजपाशी आला आहे. त्याला याच्या दुष्टपणाचे प्रायश्चित्त ताबडतोब दिले पाहिजे, नाहीतर आपण केलेले उपकार लोकांना सांगून तो माझ्याविषयी त्यांची मने कलुषित करील. आपल्या नोकरांकडे वळून तो म्हणाला, सेवक हो, हा दुष्ट तापस माझ्यापासून काहीतरी लाभ व्हावा म्हणून माझ्या मागे घिरट्या घालीत आहे, पण या भिकारड्याचे तोंड देखील मी पाहू इच्छित नाही. याला इथून एकदम घेऊन जा व प्रत्येक चौकात फटके मारून शहराच्या बाहेर नेऊन याचा शिरच्छेद करा. राजाच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याचा अवकाश त्या सेवकांनी काही एक विचार न करता बोधिसत्वाला आपल्या हातांनी बांधून प्रत्येक चौकात फटके मारण्यास सुरुवात केली. पण आश्चर्याची गोष्ट ही की बोधिसत्व आई आई म्हणून न ओरडता संतोष वृत्तीने खालील गाथा म्हणत असे. सच्चम किरे व माहसू नरा एकचिया इथं कठ्ठम निप्लवितम न त्वेवे कच्चियो नरो. म्हणजे काही शाने लोक म्हणत असत की नदीतून लाकडाला तारलेले चांगले, पण तशा एखादा माणसाला तारणे चांगले नाही. या त्यांच्या म्हणण्याचा प्रत्यय मला आज येत आहे. ती ऐकून बोधिसत्वाच्या भोवती गोळा झालेले काही शहाणे लोक म्हणाले, भो तापस, तुझ्या या बोलण्याचा आम्हाला आश्चर्य वाटते. तुझा आणखी आमच्या राज्याचा काही संबंध आहे काय? बोधिसत्वाने
राजा तरुणपणी प्रवाहात सापडून वाहत जात असता आपण त्याला कसे वाचविले इत्यादी वर्तमान त्यांस सांगितले. दुष्टकुमार लहानपणी प्रवाहात सापडला होता ही गोष्ट नागरिकांना माहीत होती. तेव्हा तपस्व्याचे बोलणे त्यांना पटले व ते परस्परांना म्हणाले, अशा तऱ्हेच्या धैर्यशाली मनुष्याला काही एक दोष नसता आमचा हा मूर्ख राजा मारू पाहत आहे. अशा कृतघ्न राजाचा आश्रय केल्याने आमच्या राष्ट्राची वृद्धी कशी होईल? याच क्षणी त्याला धरून या तापसाच्या ऐवजी ठार मारणे योग्य होईल. सर्व नागरिक राजाच्या दुर्वर्तनाला कंटाळलेच होते. यावेळी त्यांचा क्षोभ इतका तीव्र झाला की त्यांनी प्रदक्षिणा करण्याला आपल्या राजाला अंबारीतून खाली ओढून रस्त्यातच त्याचा वध केला व बोधिसत्वाला बंधनमुक्त करून गादीवर बसवले. त्याने राजाची व्यवस्था धर्मन्यायाने लावली. तथापि दुष्ट राजाच्या अव्यवस्थेमुळे राष्ट्रात पैशांची फार टंचाई पडली होती. पण बोधिसत्वाच्या मित्राने सर्पाने आणि उंदराने आपल्या संग्रही असलेले धन देऊन ती भरून काढली. त्या दोघांना आणि पोपटाला बोधिसत्वाने वाराणसी नगरीत आणून ठेवले. आपल्याच राजवाड्यात त्याने सर्पासाठी एक सोन्याचे बीळ तयार केले होते, उंदरासाठी स्फटिक मण्याची गुहा केली होती व पोपटाला एका सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले होते. त्या तिन्ही प्राण्यांनी आजन्म बोधिसत्वावरील आपले प्रेम एक रतीभरही कमी केले नाही. जय भीम.